बरीच माहिती पेशंटकडनं मिळत असते आणि पेशंटकडनं किंवा जे काही आज ह्या वेबिनारमध्ये काही डॉक्टर मंडळी पण आहेत. सो लेट्स मेक इट इंटरॅक्टिव्ह. तुमचे पण काही अनुभव असतील तुमच्या रुटीन प्रॅक्टिस मधले ते पण सांगा, आणि इथे जे पार्टिसिपंट आहेत आपले त्यांचे पण अनुभव जर इथे ऐकायला मिळाले तर खूप बरं होईल आणि तो एक इंटरॅक्टिव्ह होईल. म्हणजे इथे फक्त नॉलेज मी देणार नाहीये. सो इट विल बी नॉलेज शेअरिंग. So we will start the webinar. Thank you. Thank you very much. Okay, Arohi, over to you. मॅम, बऱ्याच परिचयांचे आपल्या आजूबाजूचे लोक असतात आणि आय एम शुअर आपल्या पार्टिसिपंटच्या घरी पण असतील की डायबिटीज आहे, मेडिकेशन्सवर आहे, डायबिटीजच्या गोळ्या सुरू आहेत, पण मग त्यांच्यामध्ये प्रश्न असतो की मला हे डायबिटीजच्या गोळ्या कायमच घ्यायच्या आहेत का माझं हेच आयुष्य असणार आहे? कारण की काय झालंय, डॉक्टर 2019 मध्ये जो रिपोर्ट केला गेला होता 77 मिलियन डायबिटीज केसेस इंडियामध्ये आढळले आहेत आणि त्यांचा NIHचा असा दावा आहे की 2045 पर्यंत 134 मिलियन आपण क्रॉस करू शकतो. मग यामध्ये सगळ्यात काळजीची गोष्ट अजून ही पण आहे की 57% लोकांना माहितीच नाहीये की त्यांना डायबिटीज आहे आणि या डायबिटीजमुळे 31% डेथ रेट हा आपण एक NIHच्या रिपोर्टमध्ये आलाय. मग चायनानंतर इंडियामध्ये डायबिटीज इतक्या झपाट्याने वाढत असतील, मग या डायबिटीज सारखे लाईफस्टाईल डिसीजेस वाढण्याचं रिझन काय आहे आणि डायबिटीज हा इतका वाढतोय मग याचं प्रिव्हेन्शन आणि याला आपण रिव्हर्स कसं करू शकतो, या बाबतीत तुमचं काय मत आहे? ओके, थँक्यू आरोही. खूप महत्वाचा प्रश्न तू विचारला आणि हा खूप ज्वलंत प्रश्न आहे. आणि जे आता तू डेटा सांगितलेला आहे किंवा जे NIH कडनं जे काही आपल्याला फिगर्स वगैरे मिळालेले आहेत तो आकडा तर भयानक आहेच. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात काळजीची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या डेटामध्ये जवळजवळ 54% लोकांना माहितीच नाहीये की त्यांना डायबिटीज झालेलं आहे. सो हे होण्यामागचं म्हणजे डायबिटीज हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि अशा प्रकारचे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स खूप आम्हाला रोजच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये खूप बघायला मिळतात. आणि इथे डॉक्टर मंडळी पण आहेत आणि हा अनुभव प्रत्येकाला येत आहे की हे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत त्यातल्या त्यात डायबिटीज टाईप 2 जो आहे तो एक सायलेंट हेल्थ इमर्जन्सी बनलेला आहे. हे का होतंय हे आपण एक लेअर बाय लेअर आपण समजून घेऊया. त्या अगोदर मला एक रिसेंट केस इथं मला शेअर करायला आवडेल. सो हिल्झनची मेन जी ब्रांच आहे म्हणजे क्लिनिक जे आहे ते बानेरमध्ये आहे आणि आम्ही क्रोनिक डिसीज मॅनेजमेंट मध्ये आहोत. आणि क्रोनिक डिसीज मॅनेजमेंटमध्ये एंडोक्राईन डिसऑर्डर म्हणजे ज्याच्यामध्ये डायबिटीज टाईप 2 आहे, परत थायरॉइड आहे, PCOS सारखे प्रॉब्लेम आहे, ओबेसिटीचे प्रॉब्लेम आहेत. सो असे सगळे प्रॉब्लेम्स घेऊन येणाऱ्या बऱ्याचशा केसेस आम्ही आमच्या रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये बघतो. सो अगदी परवाची म्हणजे दिवाळी नंतरची एक केस मला इथे शेअर करायला आवडेल. सो एक 24 वर्षाची सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणी एक मोठी फाईल घेऊन क्लिनिक मध्ये आली. म्हणजे समजलं असेल हिल्झनच्या ज्या सर्व्हिसेस आहे त्याबद्दल समजलं असेल. ही तरुणी ज्यावेळेस फाईल घेऊन आली आणि मोठी फाईल होती म्हणजे बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट वगैरे तिची झाली असावी आणि ही फाईल ज्यावेळेस तिने दाखवली आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या टीमने हिल्झन टीमने ज्यावेळेस सगळ्या रिपोर्टचं अनालिसिस केलं त्यावेळेस ऑब्व्हियसली समोर आलं की तिला PCOS PCODचा प्रॉब्लेम होता. आणि हा प्रॉब्लेम जो होता त्या प्रॉब्लेमसाठी तिने अनेक ट्रीटमेंट घेतली होती. म्हणजे हार्मोनल ट्रीटमेंट झाली होती, सगळं झालं होतं आणि तिने सांगितले की हार्मोनल ट्रीटमेंट घेतली आहे, बरेचसे प्रॉब्लेम आहे, वजन वाढलेलं आहे, किती एक्सरसाइज केली तरी वजन कमी होत नाहीये, एनर्जी लेवल कमी झालेली आहे, शी वॉज ऑन थायरॉइड पिल्स आणि आता लिव्हर एन्झाईम पण इलिव्हेट झालेले आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अतिशय म्हणजे भीतीदायक गोष्ट म्हणजे शी वॉज डिटेक्टेड डायबिटिक. सो तिने हे सगळे अनालिसिस झाल्यानंतर सगळं रिपोर्ट्स वगैरे बघितल्यानंतर अगदी एक इनोसंट प्रश्न विचारला की मॅडम माझ्या आईला 50व्या वर्षी डायबिटीज झाला होता, मी ह्या वयामध्ये डायबिटिक का झाले? बरोबर. सो हा प्रश्न ही फक्त एकाची स्टोरी नाही किंवा ही केस स्टडी नाही. म्हणजे जे तू फिगर सांगितल्या त्यात म्हणजे ज्वलंत उदाहरण आहे आणि दॅट इज लाईक रियालिटी ऑफ डायबिटीज इंडिया. सो हे होण्याचं कारण जे आहे ते त्याला अनेक कारण म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत आहेत. आणि आता या सगळ्यांचं कारण काय आहे ते पण आपण डिस्कस करूयात. इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी जे फाउंडेशन आहे म्हणजे
आपलं शरीराचं जे फाउंडेशन आहे विच इज कॉल्ड ॲज गट हेल्थ. सो हे फाउंडेशन क्रम्बलिंग होत आहे. सो दिस फाउंडेशन इज क्रम्बलिंग आणि हे कोणी ऍड्रेसच करत नाही. म्हणजे अनफॉर्च्युनेटली हे ऍड्रेस होत नाहीये कोणाकडनं की आपली गट हेल्थ जी आहे ती कॉम्प्रोमाइज झाली आहे. आणि अनफॉर्च्युनेटली इंडियन लोकांची गट हेल्थ खूप कॉम्प्रोमाइज झाली आहे. आणि अगदी एक्सप्लेन करायचं झालं तर आपल्या पोटात आपल्याला माहिती आहे म्हणजे आपल्या गटमध्ये ट्रिलियन्स ऑफ बॅक्टेरियाज असतात जे आपले फ्रेंड्स असतात असं म्हणूया. दीज आर ऑल गुड बॅक्टेरियाज. आणि हे बॅक्टेरियाज काय करतात तर हे 70% इम्युनिटी तुमची कंट्रोल करतात, आपले हार्मोन्स रेग्युलेट करतात, ब्रेन बरोबर डायरेक्ट कम्युनिकेट करतात ज्याला आपण गट ब्रेन ऍक्सिस म्हणतो, मीन्स बनवण्यासाठी मदत करतात आणि इन्फ्लमेशन कंट्रोल करतात. पण आजकाल सगळ्यांचंच काय झालंय ही गट हेल्थ जी आहे ती दुर्लक्षित झालेली आहे. त्याला अनेक कारण आहे जसं इरेग्युलर इटिंग हॅबिट्स आहेत, जंक फूड आहे, प्रोसेस फूड आहेत, आपल्या आहारामध्ये असलेली फायबर्सची कमतरता आहे. आणि या सगळ्यांचा रिझल्ट काय असतो मग आपल्या गटमध्ये असणारे जे गुड बॅक्टेरिया आहेत ते संपतात म्हणजे कमी होत जातात. त्याच्यामुळं बॅड बॅक्टेरियाज वाढतात. बॅड बॅक्टेरियाज वाढल्यामुळं गट लायनिंग डॅमेज होतो. गट लायनिंग म्हणजे जो आपल्या पचन संस्थेच्या आतल्या बाजूने एक जो म्युकोजल लायनिंग असतो जो खूप पातळ आणि सेन्सिटिव्ह जो एक म्युकोजा असतो तो डॅमेज होतो आणि लिकी गट सिंड्रोम नावाचं एक सिच्युएशन क्रिएट होते. आता लिकी गट सिंड्रोम म्हणजे काय तर लिकी गट सिंड्रोम म्हणजे आपली जी पचन संस्थेची भिंत असते त्याच्यामध्ये लीक तयार होतं. म्हणजे तिकडनं म्हणजे काय होतं तुमच्या आतड्याच्या या भिंतींमधनं अन्नावाटे आलेले टॉक्झिन्स किंवा अनडायजेस्टेड फूड पार्टिकल बॅक्टेरिया सगळं तुमच्या ब्लड स्ट्रीम मध्ये ट्रॅव्हल करायला सुरू करतं. आणि त्याचे परिणाम काय होतात मग त्याचे परिणाम म्हणजे क्रॉनिक इन्फ्लमेशन होतं, इन्सुलिन रेजिस्टन्स एक क्रिएट होतो, हार्मोन प्रोडक्शन मध्ये अडथळा तयार होतो आणि ऑब्व्हियसली त्याच्यामुळे PCOS, थायरॉइड अशा प्रकारचे आजार डोकं वर काढतात, लिव्हरवर लोड येतो आणि त्याच्यामुळे फॅटी लिव्हरचे पण प्रॉब्लेम्स वाढतात. आणि ब्रेनला रॉंग सिग्नल दिले जातात आणि ज्याच्यामुळं डिप्रेशन, एन्झायटी हे प्रॉब्लेम्स पण सुरू होतात. आणि या सगळ्यांचं एक विशियस सायकल आपल्या शरीरामध्ये सुरू होतं. आपण पहिला कारण जे डिस्कस केलं ते आहे गट हेल्थ. दुसरं अतिशय महत्वाचं कारण जे आज आम्ही आमच्या डे टू डे प्रॅक्टिस मध्ये बघतो आहोत ते म्हणजे क्रॉनिक स्ट्रेस ज्याला आम्ही सायलेंट इपिडेमिक म्हणतो. म्हणजे हा स्ट्रेस ओरडत वगैरे नाही पण हळूहळू खूप मारत असतो प्रत्येकाला आणि प्रत्येक जण कुठला ना कुठला स्ट्रेस आजकाल रुटीन मध्ये अनुभवतो आहे. सो स्ट्रेस आपण ज्यावेळेस म्हणतो तो करिअरचा स्ट्रेस असू शकतो, परफॉर्मन्स स्ट्रेस असू शकतो, अगदी सोशल मीडियावर असलेल्या प्रेझेन्सचा पण स्ट्रेस असू शकतो, फायनान्शियल स्ट्रेस आहे, रिलेशनशिप स्ट्रेस आहे. सो या सगळ्या स्ट्रेसमुळे होतं काय कॉर्टिझॉल हार्मोन म्हणजे आपला जो स्ट्रेस हार्मोन आहे तो हार्मोन वाढायला लागतो. परत तो गट बॅक्टेरिया म्हणजे आपल्या पचन संस्थेवर परिणाम करतो आणि आपलं इन्सुलिन रेजिस्टन्स जे आहे म्हणजे शुगर क्रेविंग जे आहे ते आपलं वाढवतं. आणि सगळ्यात महत्वाची सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ह्या क्रॉनिक स्ट्रेसमुळं आपली जी इम्युन सिस्टीम आहे ती खूप लो होऊन जाते आणि त्याच्यामुळे कुठलीही शरीरामध्ये जडलेली कुठलीही व्याधी किंवा कुठलाही प्रॉब्लेम जो आहे त्याच्यातनं हील व्हायला किंवा त्याच्यातनं बाहेर पडायला आपल्याला अनफॉर्च्युनेटली वेळ लागतो. राईट. क्रॉनिक स्ट्रेस हा एक खूप महत्वाचा इश्यू आहे जो रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये बघितला जातो. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे स्लीप डिप्रेशन म्हणजे झोप जे आहे अनियमित झोप किंवा अपुरी झोप. ओके, ह्याला आम्ही फॉरगॉटन पिलर म्हणतो. झोप ही शरीरासाठी इतकी महत्वाची आहे पण हा एक फॉरगॉटन पिलर झालेला आहे. परत ही झोप कमी झाल्यामुळे ग्रोथ हार्मोनवर परिणाम होतो आणि काही हार्मोन्स असतात जसं हंगर हार्मोन आपल्या शरीरामध्ये असतो किंवा एक हार्मोन जो असतो त्याला लेप्टिन म्हणतात, त्याला सटायटी हार्मोन म्हणतात. सटायटी हार्मोन वाढल्यामुळं कमी झाल्यामुळं काय होतं की आपल्याला कंटिन्यू पोट भरल्याचं फिलिंग येत नाही आणि मग ते खाणं जे आहे ते कंटिन्यू वाढत राहतं आणि त्याच्यामुळं इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आपली कमी होते आणि कॉर्टिझॉल लेवल आपला वाढतो.
ओके. सो हे एक महत्वाचं कारण आहे. चौथं कारण म्हणजे अगेन प्रत्येक जणांना ते माहिती आहे की सिडेंटरी लाईफस्टाईल. म्हणजे आपण हे विसरून गेलो आहोत की आवर बॉडीज वेर मेड टू मूव्ह, म्हणजे मोबिलिटीसाठी आपलं शरीर बनवलं गेलं होतं, पण ते आता आपण कम्प्लिटली विसरून गेलो आहोत. आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्यामुळे आपल्या मेटाबॉलिझमवर खूप परिणाम होतो. हे सगळी कारणं आहे. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे द नॉर्मलायझेशन क्रायसिस. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप नॉर्मल समजायला लागलो आहोत. म्हणजे सर्वात मोठा धोका हा आहे की आपण हे नॉर्मल समजतो आणि हे आपण विसरून जातो की हे आपल्या शरीराचे अलार्म बेल्स आहेत आणि वॉर्निंग साईन्स आहे आणि हे फंडामेंटली आपल्याला काहीतरी सांगतायत की काहीतरी चुकतंय तुमच्या शरीरामध्ये. पण अवेअरनेस नसल्यामुळे किंवा रूट कॉज आपल्याला माहिती नसल्यामुळं हे सिम्पटम्स सप्रेस होतात आणि कुठेतरी मग डायबिटीज सारखे जे आजार जे आहेत ते अगदी कमी वयामध्ये डोकं वर काढायला लागले. म्हणजे पूर्वी जर आपण डायबिटीजचा एज ग्रुप बघितला तर तो 40-45 नंतर असायचा, पण अगदी आज आपल्या क्लिनिकमध्ये जे आपण बघतो की अगदी 25ल्या मुलांना 30ल्या मुलांनाही डायबिटीज झाल्याचं आपण आजकाल बघतो आहोत. सो ही सगळी कारण म्हणजे ही जर आपण एक म्हणजे आपण जर म्हणालो काय कारण आहेत, सामान्य भाषेत जर सांगायची म्हटली तर ही कारण आहे की ज्याच्यामुळे आजकाल डायबिटीजचं प्रमाण खूप वाढलं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मॅम, तुम्ही इथे एक रूट कॉज मेन्शन केला. मग सध्या असं झालं की बऱ्याच लोकांना वाटतं की डायबिटीज म्हणजे फक्त शुगर जास्त झाली आणि गोळी घेतली की ठीक होईल. पण तुम्ही जेव्हा रूट कॉज बघायला हवं हे जेव्हा तुम्ही नमूद केलं तर तेव्हा नेमकं काय चुकतंय शरीरात किंवा डायबिटीज होण्यामागे खरी कारणं काय आहेत? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमचं काय याच्यावर अभिप्राय आहे? डायबिटीज का होतो हे जस्ट आता आपण डिस्कस केलं, पण येस आरोही हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण बरेच लोक अजूनही असं समजतात की डायबिटीज होणं म्हणजे फक्त शुगर, ब्लड मधली शुगर वाढलेली आहे. पण खरं तर हे एवढं साधंही नाहीये. डायबिटीज 2 जे डायबिटीजचे 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये डायबिटीज टाईप 1 जो ज्युवेलाइन डायबिटीज म्हणजे अगदी लहान वयामध्ये होतो आणि इट इज रिलेटेड टू युअर जेनेटिक्स. आणि दुसरा जो प्रकार आहे डायबिटीज टाईप 2 ही एक खूप गुंतागुंतीची समस्या आहे आणि साध्या भाषेत आपण ते का होतं हेही आपण समजून घेऊया. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आपल्या शरीरामध्ये असलेला इन्सुलिन रेजिस्टन्स. ओके ओके. काहीतरी इश्यू आला दिसतोय नेटवर्क मध्ये. प्लीज 2 मिनिट्स. येस. सो इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शरीरात असलेलं इन्सुलिन. आपल्या शरीरात इन्सुलिन आहे. ओके. आपल्याला सगळ्यांना आता सगळ्यांचा गुगल स्टडी इतका झालेला आहे की प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन, लिव्हर, पॅनक्रियास हे काय करतात. पण ह्या वेबिनार मध्ये मला काही गोष्टी इथे नमूद कराव्या अशा वाटतात त्या मी सांगते की तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन आहे, पॅनक्रियास ते बनवतो, पण तुमच्या सेल्स म्हणजे मसल सेल्स किंवा लिव्हर, फॅट सेल्स ते इन्सुलिनला ऐकत नाहीयेत. म्हणजे इन्सुलिन ते एक्सेप्ट करत नाहीयेत. ओके. किंवा रिलीज करत नाहीयेत. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं पॅनक्रिया जे आहे ते कुठेतरी थकलं आहे. म्हणजे तुमचा पॅनक्रियास बघतो आहोत आहे की सेल रिस्पॉन्ड करत नाहीयेत, तर तो अजून जास्त इन्सुलिन बनवण्याचा प्रयत्न करतो आहे, जोरात नॉकिंग करतो आहे, म्हणजे करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण कालांतराने होतं काय, पॅनक्रियास पण थकतो. बीटा सेल्स म्हणजे जे आपल्या पॅनक्रियाज मध्ये असतात बीटा सेल्स पण दमतात आणि मग इन्सुलिन बनवणं ही जी प्रोसेस असते, जी एक नॅचरल प्रोसेस आहे आपल्या मेटाबॉलिझमसाठी, ती कुठेतरी कमी व्हायला लागते. आणि हे सगळं का घडतंय त्याचं आपण थोडंसं सायंटिफिक आपण रिझन पण इथे समजून घेऊयात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पोटाभोवतीची चरबी, ज्याला आपण विसरल फॅट म्हणतो. फक्त ही चरबी असणं किंवा विसरल फॅट असणं ही फक्त एक कॉस्मेटिक समस्या नाहीये, तर ही चरबी जी आहे ती टॉक्सिक आहे. ही इन्फ्लमेटरी सिग्नल आपल्याला देत असते, म्हणजे आग लावण्यासारखं. म्हणजे ती आपल्याला अलर्ट देत असते की दीज आर
लाईक अलर्ट्स की कुठेतरी टॉक्सिसिटी आणि इन्फ्लमेशन बॉडीमध्ये तयार होत आहे आणि त्याच्यामुळे मग इन्सुलिन रेझिस्टन्स पण आपला वाढतो. इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि जसं मी पहिले एक्सप्लेन केलं पहिल्या प्रश्नामध्ये की आपल्या शरीरामध्ये क्रॉनिक इन्फ्लमेशन तयार होतं. आता हे क्रॉनिक इन्फ्लमेशन जे तयार होतं ते 1 किंवा 2 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये तयार होत नाही. ही एक सायलेंट प्रोसेस चालू असते. हे सायलेंट किलिंग ह्याला म्हटलं जातं. ही सेल्युलर लेवलला हे इन्फ्लमेशन होत असतं आपल्या शरीरामध्ये. ते कशामुळे होतं की अपुरी झोप, परत स्ट्रेस, प्रोसेस खाणं किंवा मग गटमध्ये असलेला इम्बॅलन्स, शरीरामध्ये कायम लो ग्रेड इन्फ्लमेशन, ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे इन्फ्लमेशन कायम होत असतं. तिसरी गोष्ट म्हणजे एक्टोपिक फॅट, म्हणजे चुकीच्या शरीरामध्ये चुकीच्या ठिकाणी फॅट डिपॉझिशन होणं. म्हणजे चरबी ही फक्त पोटाभोवती असणं हे वाईट नाही, तर ती चरबी जर लिव्हर मध्ये असेल किंवा मसल मध्ये असेल, अगदी पॅनक्रियाज मध्ये जरी जमा झाली तर मग या सगळ्या ऑर्गन्सचं किंवा अवयवांचं सामान्य म्हणजे जे रेग्युलर त्यांचं जे काम असतं त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स येतो. काही अंशी इथे अनुवंशिकता पण रिस्पॉन्सिबल असते. आपण ज्यावेळेस अनुवंशिक म्हणतो त्यावेळेस डायबेटिक टाईप 2 ला अनुवंशिकता त्या मानाने खूप कमी रिस्पॉन्सिबल असते. ज्यावेळेस आपण अनुवंशिक म्हणतो ह्याला मी अनुवंशिक न म्हणता इपिजेनेटिक म्हणते. म्हणजे आपल्या पॅरेंट्सला ज्या सवयी असतात खाण्याच्या किंवा इतर ज्या सवयी असतात, लाईफस्टाईलच्या सवयी असतात, त्या कुठेतरी आपल्याकडे त्या ट्रान्सफर केल्या जातात किंवा आपल्याकडे आपण त्या लहानपणापासून अवगत करतो किंवा आपलं तसं कंडिशनिंग होतं आणि त्यामुळे डायबिटीज टाईप 2 जो आहे तो जेनेटिक न म्हणता तो इपिजेनेटिक आहे असं आपण म्हणूयात. आणि मग कुठेतरी हे लाईफस्टाईलचा ट्रिगर वाढवतो आणि तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणाला डायबिटीज असेल तर तुम्हाला असं वाटतं की नाही, ही फॅमिली टेंडन्सी आहे, माझ्या आईला, वडिलांना, आत्याला, मावशीला, मामाला डायबिटीज होता म्हणून मला डायबिटीज झालाय. त्याच्या मागचं कारण हे वेगळंही असू शकतं. आणि अगेन लाईफस्टाईल जी आहे, आपली जी जीवनशैली आहे, त्याच्यामध्ये जो बिघाड होत चाललाय तो पण एक महत्वाचं कारण आहे. म्हणजे डायबिटीज फक्त शुगर जास्त असं नाहीये, तर ते एक मेटाबॉलिक ब्रेकडाऊन आहे जे आपली संपूर्ण सिस्टीमच बिघडवतोय. म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो आहे, बीटा सेल्स थकत चालले आहेत, फॅट चुकीच्या ठिकाणी जमा होतोय, शरीरात सतत इन्फ्लमेशन वाढत चाललंय, ऑर्गन्सला पुअर सिग्नल म्हणजे ऑर्गन्सला सिग्नल मिळत नाही. ज्यावेळेस आपण ऑर्गन्स म्हणतो त्यावेळेस ते पॅनक्रियाज आहे, लिव्हर आहे, त्यांना सिग्नल मिळत नाहीये. सो ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट इथे नमूद करावी वाटते, हे सगळं रिव्हर्सिबल आहे, सगळं रिव्हर्स आपण करू शकतो. राईट. जर आपण गटवर काम केलं किंवा जर आपण इन्फ्लमेशनवर काम केलं तर ह्या सगळ्या गोष्टी रिव्हर्स होऊ शकतात. अगदीच प्रश्नच नाही. मॅम, मला एक इन्सिडेंट आठवतो इथे, तुम्हाला तो पेशंट आठवतोय का आपला? एक रिपोर्ट घेऊन आले होते, मी सगळ्या आपल्या पार्टिसिपंटला सांगू शकते. ते फनी म्हणता येईल का काळजीवाले सिनारिओ मी त्याला म्हणत नाही, ते तुम्ही ठरवा. ऍक्च्युली एक इन्सिडेंट झाला की एक पेशंट आमच्याकडे आला होता आणि त्यांचे जसं रिपोर्ट्स वगैरे सगळे घेऊन आले तेव्हा त्यांचं HbA1c आम्ही चेक केलं. दॅट वॉज अराउंड 14. ठीक आहे. आणि कन्सल्टेशन मध्ये त्यांना विचारलं की तुम्ही काय काय काळजी घेतात, तर ते म्हटले काही नाही, मी सकाळी उठतो, मी वॉक घेतो, मी मेथीचं पाणी घेतो आणि गोळ्या पण माझ्या सुरू आहेत. म्हटलं ओके, मग सगळं आहे तर मग कुठे चुकतंय? आणि जेव्हा मी FNTचा त्यांचा रिपोर्ट बघायला सुरू केलं की तुम्ही काय काय खात होता दिवसभर, सो ते म्हणे मी सकाळी आता जिलेबी खाऊन आलो. मी बघत होतो आणि आम्हाला काय बोलावं आणि त्यांनी इतकं कॅज्युअल आणि इतकं इनोसेंटली सांगितलं की मी जिलेबी खाल्ली सकाळी. मग आता मॅम, हे झाल्यानंतर आपलं डिस्कशन जर तुम्हाला आठवतं तर आपल्याला काळजी वाटली होती की म्हणजे ऐकणारे जे व्यक्ती असतात त्यांच्या मनात प्रश्न असतो की डायबिटीसच्या गोळ्या घेतोय, डॉक्टर डोस वाढवत आहेत, पण मग रिव्हर्सल होत नाहीये, हे अशी काळजी कशी घ्यावी? मग आता मला जर मी गोळ्या घेतो आणि सगळ्या गोष्टी घेतोय तर रिव्हर्स मला उशीर तर होत नाही ना रिव्हर्स करायला, किंवा मग 18 वर्षापासून मला डायबिटीस आहे आणि माझा रिव्हर्स होऊ शकतो का? हा मेन क्वेश्चन त्या माणसाने आपल्याला विचारल्यावर तो अनुभव म्हणजे खूपच काळजीवाला होता. मला अगदी आठवली ती केस. आणि हो,
नाही, अशा केसेसमध्ये बऱ्याच वेळा क्लिनिकमध्ये ज्यावेळेस पेशंट येतात त्यावेळेस अगदी रिपोर्ट्स म्हणजे खूपच हाय रिस्क रिपोर्ट्स ते घेऊन येतात आणि ते रिपोर्ट्स आणल्यावर अपेक्षा पण ही असते की हा रिव्हर्स होईल का. पण हा रिव्हर्सल ज्यावेळेस आपण म्हणतो डायबिटीस रिव्हर्सल किंवा अगदी मॅनेज म्हणूयात, ओके. सो हा मॅनेज करण्यासाठी किंवा रिव्हर्ट करण्यासाठी जी आपल्याला एक स्टेप घ्यावी लागते, जो आपल्याला एक पण करावा लागतो, जो आपल्याला एक दृढ निश्चय करावा लागतो, तो खूप महत्वाचा असतो आणि ते करण्याचं काम आम्ही क्लिनिकमध्ये कायम करत असतो. आणि जोपर्यंत हा दृढ निश्चय स्वतः पेशंट करत नाही तोपर्यंत हिलिंग किंवा मग तो रिव्हर्सल जो आहे तो शक्य नसतो. सो आरोही अगदी खरं आहे. म्हणजे रोजच्या म्हणजे प्रॅक्टिसमध्ये आम्ही बघतो आहोत की पेशंट रिपोर्ट घेऊन येत आहेत, बरीच मोठी फाईल घेऊन येत आहेत. असेही पेशंट आहेत की जे अगदी 15 वर्षांपासून डायबिटिक आहे, ज्याला आपण क्रॉनिक डायबिटीस म्हणतो. इन्सुलिनवर असणारे पेशंट म्हणजे इन्सुलिन शॉट्स घेणारे पण पेशंट आपल्याकडे येतात. सो ही सगळी कॅटेगरी आपल्याकडे आहे आणि त्यांचा प्रश्न हाच आहे की आम्हाला आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतील का. आता आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतील का ही गोष्ट बऱ्याच लोकांनी एक्सेप्ट केली आहे की मला डायबिटीज बरोबर आयुष्यभर राहावं लागेल. पण काही लोक अशी आहे की आम्हाला ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे, आम्हाला रिव्हर्स करायचं आहे आणि आम्हाला मेडिसिन फ्री लाईफ आम्हाला एक जगायचं आहे. सो अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज आपल्याला बघायला मिळतात, कारण क्लिनिकमध्ये येणारे पेशंट हे वेगवेगळ्या कॅटेगरीचे असतात. त्याच्यामध्ये काही प्री डायबेटिक केसेस असतात, काही डायबेटिक केसेस असतात ज्यांना आम्ही मॅनेज करतो, म्हणजे ज्या अगदी 8च्या आतमध्ये म्हणजे 9 HbA1c असलेल्या असतात त्या आम्ही मॅनेज करतो. आणि ज्या अगदी 12-13 असतात तिथे आम्हाला खूप वेळ लागतो आणि तो रिव्हर्सल ती जी प्रोसेस असते ती मोर दॅन 1 इयर 1.5 इयर या पद्धतीनेच ती सगळी प्रोसेस चालते. पण अगेन ह्याच्यामध्ये पेशंटचं कमिटमेंट खूप महत्वाचं आहे आणि रिव्हर्सल हे शक्य आहे. म्हणजे रिव्हर्सल हे तुम्हाला डायबिटीस किती वर्षांपासून आहे याच्यावर अवलंबून नसतं, तर हे रिव्हर्सल तुमच्या शरीरात अजून किती हिलिंग ॲबिलिटी बाकी आहे यावर अवलंबून असतं. आता बहुतेक लोक येतात आणि म्हणतात डॉक्टर माझं शरीर खरंच आता साथ देत नाहीये. म्हणजे डायबिटीजने अगदी जे हाय रिस्क डायबिटिक केसेस असतात त्यांच्याकडनं वारंवार हे सांगितलं जातं मला खूप उशीर झाला आहे, आता काही शक्य नाहीये का. पण मी म्हणजे हिल्झेन क्लिनिकमध्ये आमची जी टीम आहे ती हीच प्रत्येकाला सांगत आहे की अजूनही वेळ गेलेली नाही. तुमच्या शरीरामध्ये ती हिलिंग ॲबिलिटी जी सप्रेस झालेली आहे म्हणजे जी दाबलेली आहे ती दाबलेली का आहे, कारण आपण आउटसोर्सिंग करतोय. इन्सुलिन रेझिस्टन्ससाठी आपण आउटसोर्सिंग करतोय, आपण मेडिकेशन घेतोय आणि त्या सगळ्या मेडिकेशन घेण्याच्या प्रोसेसमध्ये कुठेतरी आपल्या शरीरामध्ये आपल्याला जन्माला ज्यावेळेस आलो त्यावेळेस आपल्याला जी एक ॲबिलिटी शरीराने दिलेली आहे कुठलीही गोष्ट कुठलीही डिसीज कंडिशन हील करण्याची, ती कुठेतरी आपण स्वतःच दाबून टाकलेली आहे, ती सप्रेस केलेली आहे. सो हीच आता आपल्याला हिलिंग ॲबिलिटी जी आहे ती आपल्याला एनहान्स करायची आहे किंवा आपल्याला ती जागी करायची आहे. तो तुमचं शरीर हे थकलेलं आहे आणि संपलेलं नाहीये इथे, असं ह्या पद्धतीनेच आपण इथे बोलू शकतो. फक्त निग्लेक्ट काही गोष्टी झालेल्या आहे आणि त्या ज्या गोष्टी आहेत त्या रिव्हर्स होऊ शकतात. आणि अनेक पेशंट असंही म्हणतात की नाही आता काहीच होणार नाही. पण जे पेशंट असं म्हणत होते की आता काहीच होणार नाही, ते मला इथे सांगायला आनंद होईल की त्यांचा रिकव्हरी रेट म्हणजे इथे आहे. आपण असे पेशंट रिकव्हर केलेले आहेत आणि आपल्याकडे तो एक रेट्रोस्पेक्टिव्ह स्टडी हिल्झेनकडे तो आहे. मागच्याच वर्षी आपण एक पेपर पण पब्लिश केलेला आहे इंटरनॅशनल जर्नलमध्ये की हा डायबिटीज आपण मॅनेज कसा करू शकतो आणि आपण हा रिव्हर्स कसा करू शकतो. आता परत आपण आपल्या डायबिटीसच्या पेशंटकडे येऊयात. इथे काय होतं, मेडिसिन तुमची शुगर कंट्रोल करतात पण तुमचं शरीर इथे हील होत नाही. तुमची जी बकेट असते म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जी इन्सुलिनची कमतरता असते ती कुठेतरी कायम ह्या मेडिसिन भरून ठेवतात, म्हणजे ती फुलफिलमेंट करत असतात. पण ती जी एक शरीराला गळती लागलेली असते ती गळती काही थांबत नाही.
म्हणजे हा जो इन्सुलिन रेजिस्टन्स जो आहे तो 5 वर्षांचा असेल, 10 वर्षांचा असेल किंवा 15 वर्षांचा असेल, हा जो इन्सुलिन रेजिस्टन्स आहे जो आपणच शरीरामध्ये तयार केलेला आहे बिकॉज ऑफ आउटसोर्सिंग, तो कमी करायचा जर असेल आपल्याला, तर आपल्याला काही अप्रोचेस जे आहेत ते अगदी म्हणजे आपल्या लाईफस्टाईलमध्ये, आपल्या थॉट प्रोसेसमध्ये, आपल्या मोबिलिटीमध्ये आपल्याला 360 डिग्री अँगलनी काही चेंजेस करणं गरजेचं असतं आणि तिथेच ही हिलिंग प्रोसेस सुरू होते. मग ह्याच्यामध्ये जे रिव्हर्सल जी प्रोसेस आहे ती सुरू होते पॅनक्रियाज पासून. म्हणजे जो आपण असं मानलं जातं की पॅनक्रियाज आता गेला आहे, पॅनक्रियाज काही काम करत नाही, तो डेड झाला आहे. तर तो डेड नाही झालेला, तो फक्त एक्झॉस्टेड झालेला आहे. तो रात्रंदिवस फक्त ओव्हर टाइम करत होता आणि कोणीही त्याला विचारलं नाही की तुला काय हवंय. राईट. पण जर ह्या पॅनक्रियाजला थोडा आराम मिळाला, सपोर्ट जर मिळाला, तर तो परत काम करायला सुरू करू शकतो. तुमच्या सेल्सने इन्सुलिन घेणं बंद केलंय पण तो स्टबन नाहीये. ओके, तो फ्रस्ट्रेटेड झालाय. त्यांना पण योग्य जर एन्व्हायरमेंट मिळालं तर ते परत कोऑपरेट करतात आणि इन्फ्लमेशन जी तुमच्या शरीरात बर्निंग सेन्सेशन देते तीही आपल्याला बंद करता येतं. जवळजवळ 80% लोक जे आहेत त्यांना ब्लोटिंग आफ्टर एव्हरी मील, कॉन्स्टंट टायर्डनेस आपण ज्याला म्हणूया, किंवा स्टबन वेट म्हणजे वजन कमी होत नाही, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये येतात. आणि त्याच्यावर आपण जर एक एक रूट कॉजला जाऊन एक एक करत करत जर आपण त्याच्यावर जर काम केलं तर नक्कीच हा डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, अगदी मी तुला साधं उदाहरण देतो, म्हणजे आपण जन्माला आलेलं जे बाळ असतं, म्हणजे जे अगदी न्यूबॉर्न बेबी असतं, त्या न्यूबॉर्न बेबीचा जर आपण वास कधी घेतला तो खूप प्लेझेंट वास असतो, तो असा गोड वास असतो. तर तो वास प्लेझेंट का असतो तू सांगू शकते का? सेल्स नवीन असतात, इम्युनिटी स्ट्रॉंग म्हणजे होत असते, हळूहळू डेव्हलप झाली असते. बरोबर. त्या बाळाचं शरीर जे आहे ते अल्कलाईन असतं. अल्कलाईन असतं, राईट. अल्कलाईन. सो ज्यावेळेस आपण जन्मलं त्यावेळेस आपलं शरीर अल्कलाईन होतं. ओके, अल्कलाईन इज प्लेझेंट, अल्कलाईन म्हणजे हेल्थ. ओके, अल्कलाईन इज हेल्दी. जसं जसं आपण मोठं होत जातं, ओके, तसं तसं आपल्या शरीरामध्ये ऍसिडचं प्रमाण, बिकॉज ऑफ पोल्युशन, टॉक्सिसिटी, या सगळ्या गोष्टींमुळे आपलं शरीर हे ऍसिडिक व्हायला लागतं. आता आपण दुसरी एक बाजू बघू. कधी आपण लॅबमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये गेल्या गेल्या एक प्रकारचा उग्रवास येतो. तो उग्रवास खूप अनप्लेझेंट असतो. व्हॉट इज दॅट? इट इज ऍसिडिक नेचर. पीएच जास्त असते त्यांची. येस येस, कारण त्याच्यामध्ये पीएच जो आहे तो इम्बॅलन्स झालेला असतो. सो आपलं हे जे शरीर आहे, ज्यावेळेस हे अल्कलाईन असतं, ओके, ज्यावेळेस हे शरीर अल्कलाईन असतं त्यावेळेस आपलं शरीर खूप हेल्दी असतं. सगळ्या ज्या प्रोसेसेस आहे आपल्या शरीरामधल्या त्या खूप व्यवस्थित चालू असतात, खूप एका शिस्तीमध्ये चालू असतात. पण जसं जसं शरीर आपलं ऍसिडिक व्हायला लागतं तसं तसं मेटाबॉलिझम बिघडतं. मेटाबॉलिझम बिघडल्यानंतर परत हार्मोनल इम्बॅलन्स होतो. ह्या सगळ्या गोष्टी ह्या VCS सायकलमध्ये म्हणजे या चक्रामध्ये अडकत जातो. आता रिव्हर्सल जे आहे ते एका रात्रीत होत नाही, हे ओव्हरनाईट होत नाही, किंवा मग ते काही केसेसमध्ये एवढं सोपंही नाहीये. तर ह्याच्यामध्ये पण अनेक केसेस आम्ही इथे बघतो की अगदी ज्या सुरुवातीला आल्या होत्या त्या खूप स्टबन होत्या आणि हळूहळू मग त्या सगळ्या केसेसवर काम करायला आम्ही सुरुवात केली. सो अजून एक केस मला इथे सांगायला आवडेल की एक 45 इयर्सचा म्हणजे एक 45 वर्षाचा एक मेल पेशंट इथे आला होता. 15 वर्षापासून त्याला डायबिटीज होता. रोज इन्सुलिनचे शॉट पण घ्यावे लागत होते आणि त्याच्याबरोबर अजून 2 गोळ्याही घ्याव्या लागत होत्या. आणि तो पेशंट ज्यावेळेस एंटर झाला क्लिनिकमध्ये तो अगदी थकलेला होता, जणू आयुष्याची इच्छा संपलेली आहे. ओव्हरवेट पण होतं, म्हणजे किती जरी प्रयत्न केला तरी वजन कमी होत नव्हतं. आणि ब्लोटेड हा जो एक प्रॉब्लेम आहे
ब्लोटिंग, गॅस फॉर्मेशन होणं किंवा ब्लोटिंग होणं, जेवलं की अस्वस्थ वाटणं, म्हणजे दुपारी ऑफिसमध्ये किंवा कुठेही काम केल्यानंतर झोप म्हणजे एक झोपेची फिलिंग येणं, मीटिंगमध्ये फोकस न होणं, या सगळ्या गोष्टींचा कुठंतरी एक शिकार झाल्यासारखं वाटत होतं. आणि ह्या सगळ्या कंप्लेंट ज्यावेळेस तो घेऊन आला त्यावेळेस आमचा जो अप्रोच आहे तो अप्रोच म्हणजे फक्त बायोमार्कर्स स्टडी न करणं, म्हणजे रिपोर्ट्स न बघता त्याची कम्प्लीट हिस्ट्री ज्यावेळेस घेतो, ती हिस्ट्री फक्त क्लिनिकल हिस्ट्री नसते, तर त्याची ती पर्सनल हिस्ट्री पण आम्ही इथे बघतो. म्हणजे अगदी ज्यावेळेस एखादा पेशंट केबिनमध्ये येतो त्यावेळेस तो फक्त त्याचे प्रॉब्लेम्स म्हणजे क्लिनिकल हिस्ट्री घेऊन येत नसतो, तो त्याचे एक स्ट्रेस स्टोरी घेऊन येत असतो, स्ट्रगल स्टोरी घेऊन येत असतो, त्याला काय काय प्रॉब्लेम आहे, त्याच्या इटिंग हॅबिट काय आहे, त्याच्या झोपेचे काय प्रॉब्लेम आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तो बरोबर घेऊन येत असतो. आणि जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळे अप्रोचेस जे आहेत हे जोपर्यंत रूल आउट होत नाही तोपर्यंत हिलिंग ही प्रोसेस चालू होत नाही. आणि ज्यावेळेस ही हिलिंग प्रोसेस म्हणजे ज्यावेळेस हे तिन्ही म्हणजे होल पर्सन हिलिंग हा अँगल ज्यावेळेस कन्सिडर केला जातो, ज्यावेळेस ह्या अँगलकडे बघितलं जातं त्यावेळेस डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे डायबिटीज रिव्हर्सल हे शक्य होतं आणि ते आपण करून दाखवलेलं आहे. एवढंच मला इथे सांगायला आवडेल. आणि ही जी केस होती जी आता मी एक्सप्लेन केली ते जवळजवळ 7 ते 8 महिने आपल्या प्रोटोकॉलवर म्हणजे हिल्झेनचा जो डायबिटीसचा प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलवर जवळजवळ 7 ते 8 महिने हे इसम होते. आणि हळूहळू म्हणजे ज्या डेव्हलपमेंट होत गेल्या त्यांच्या की जसं त्यांचं ब्लड शुगर म्हणजे फास्टिंग आणि पीपी जी आहे ती आम्ही मॉनिटर केली. म्हणजे हिल्झेनमध्ये क्लोज मॉनिटरिंग हा एक आपला USP आहे. म्हणजे पेशंट ज्यावेळेस आपल्याकडे एनरोल होतो त्यावेळेस तो हिल्झेन फॅमिली होऊन जातो. सो हा जो फॅमिली मेंबर आहे या फॅमिली मेंबरची काळजी घेणं म्हणजे फक्त त्याच्या रिपोर्टचीच काळजी न घेणं तर त्याच्या इमोशनल वेलबिंगची काळजी घेणं, त्याचं जे फूड आहे म्हणजे जे फंक्शनल फूड आहे त्या फंक्शनल फूडची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. आणि अगदी दर 15 दिवसांनी किंवा जर गरज असेल तर दर 8 दिवसांनी त्यांच्याबरोबर कनेक्ट होणं, त्यांचे काय म्हणजे क्वालिटेटिव्हली किंवा क्वांटिटेटिव्हली काय त्यांना एक्सपिरियन्स येतोय किंवा काय फरक पडतोय, ह्या सगळ्या गोष्टी इथे रूल आउट केल्या जातात. त्याच्यामुळं ही जी प्रोसेस आहे हिलिंगची किंवा रिव्हर्सलची ती जर्नी किंवा ती प्रोसेस ती एका फक्त पेशंटची नसते, तर ती जर्नी आम्हीही त्याच्याबरोबर जगतो. त्याच्यामुळं ते जे मोटिवेशन आहे प्रत्येक डिसीजमध्ये किंवा डायबिटीजमध्ये रिव्हर्सल करण्याचं जे मोटिवेशन आहे ते मोटिवेशन कायम दिलं जातं आणि त्याच्यामुळे हे रिव्हर्सल शक्य होतात आणि आम्ही ते करतो आहोत हिल्झेनमध्ये. येस, ऍब्सोल्युटली मॅम, ऍब्सोल्युटली. खूप सोप्या भाषेत तुम्ही एक्सप्लेन केलं की डायबिटीज होण्यामागची कारणं काय, सायंटिफिकली कारणं काय राहतात दॅन सिम्पटम आणि त्या गोष्टी. दुसरी गोष्ट म्हणजे डायबिटीज रिव्हर्सल होऊ शकतो का, तर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की येस होऊ शकतो, मला नक्कीच आशा आहे की या सगळ्यांनाच त्यांचे सोल्युशन म्हणण्यापेक्षा एक दिशा मिळाली असेल त्यांच्या डायबिटीज रिव्हर्स करण्यासाठी किंवा त्यांच्या घरातल्या लोकांचं करण्यासाठी. पण मॅम जेव्हा तुम्ही इथे मेन्शन केलं की अल्कलाईन बॉडी असणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे सगळे गुड एन्व्हायरमेंट आपण आपल्या बॉडीला देऊन आपण डिटॉक्सिफिकेशन करून मग आपण डायबिटीस रिव्हर्स करू शकतो. मग अल्कलाईन करणं म्हणजे नक्की काय, हे 2-3 मिनिटांमध्ये एक्सप्लेन करू शकता प्लीज? सो ज्यावेळेस आपण अल्कलाईन करणं म्हणतो त्यावेळेस आपल्या बॉडीचा पीएच म्हणजे पोटेन्शियल हायड्रोजन जो आहे, जो आपण शाळेमध्ये स्केल शिकलो आहे, जो 0 to 14 मध्ये असतो, ज्यावेळेस आपल्या बॉडीचा पीएच हा 7.3 पेक्षा कमी व्हायला लागतो त्यावेळेस आपली बॉडी ऍसिडिक व्हायला लागते. आणि ज्यावेळेस तो 7.3 पेक्षा जास्त असतो त्यावेळेस अल्कलाईन असतो. सो हा अल्कलाईन ठेवणं हे आपलं सकाळी उठल्यापासून पहिली गोष्ट म्हणजे आपली बॉडी आपल्याला जास्तीत जास्त अल्कलाईन कशी ठेवता येईल हे बघणं. सो ते अल्कलाईन ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या आहारामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे, जे आपण फंक्शनल न्यूट्रिशन थेरपी डिपार्टमेंट थ्रू आपण सांगत असतो आणि त्याचे पण डिटेल्स आपण सगळ्यांबरोबर शेअर करू.
सगळ्यात महत्वाचं मला इथे सांगावं वाटेल की हिल्झेनचा जो एक डायबिटीस रिव्हर्सलचा प्रोथेरपेटिक प्रोटोकॉल आहे, तो प्रोथेरपेटिक प्रोटोकॉल आम्ही अशा केसेसमध्ये यूज करतो. सो त्या प्रोथेरपेटिक प्रोटोकॉलमध्ये आमची जी रिव्हर्सल जर्नी पेशंटची जी सुरुवात होते त्याची फर्स्ट स्टेज असते की अल्कलाईन करायची, बॉडी अल्कलाईन करायची. अल्कलाईन करायची म्हणजे काय, काही फंक्शनल मेडिसिन असे यूज केले जातात या प्रोटोकॉलमध्ये की ज्याची शरीराला गरज आहे आणि कुठेतरी शरीर त्याला डिप्लॉइड झालंय. आणि ही जी अल्कलाईनची प्रोसेस आहे ते काही फॉर्म्युलेशन्स वगैरे यूज करून ह्या प्रोटोकॉल द्वारे केली जाते. सो तो प्रोटोकॉल, हिल्झेनचा जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलमध्ये हे वेगवेगळे प्रकारचे फॉर्म्युलेशन्स आहे आणि ते फॉर्म्युलेशन्स यूज करून सगळ्या म्हणजे शरीर हे अल्कलाईन केलं जातं. नक्कीच, कारण की डायबेटिक पेशंटमध्ये पण जेव्हा आपण हिस्ट्री घेतो तर सगळ्यात पहिले सकाळचं तुम्ही काय घेतात, तर खूप लोकांकडनं 90% लोक चहा म्हणतात. सुरुवात चहाने होते आणि ते किती टॉक्सिक आहे बॉडीसाठी जेव्हा तुम्ही डायबिटीज या डिसीज सोबत राहत असतात. तर मग ते न घेता एक अल्कलाईन सुरुवात जर नक्की तुम्ही केली तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट हा बेटरमेंट कडे मिळणार आहे. तर सारांश या वेबिनारचं मॅम तुम्ही काय देतात? सो सारांश, आपण सारांशकडे जायच्या अगोदर जर कोणाचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मला नक्की आवडेल. कोणाचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. जर तुम्हाला काही असेल तर तुम्ही चॅटबॉक्सवर टाका, मी ते रीड करते मॅम साठी. इथे डॉक्टर मंडळी पण मला दिसत आहेत. मला तुमचा अनुभव पण, म्हणजे तुमच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये पण ज्या डायबिटीसच्या केसेस आहे त्या कशा मॅनेज केल्या जातात किंवा काय चॅलेंजेस येत आहेत हे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. ओके, सगळे डॉक्टर्स बहुतेक क्लिनिकला ओपीडीच्या गडबडीत दिसत आहेत. ओके, कोणाचे काही प्रश्न वगैरे असतील तर वेबिनार नंतरही आपण 1 to 1 बोलू शकतो. ओके, येस. तर मॅम एक सारांश तुम्ही सांगा. ओके, येस. Hello. Hey, sorry, I have a quick question. Rather than question, like I would like to connect personally regarding one of my native relatives there. Okay. I mean, I've seen your website. I need to buy some product as well. The session was quietly eye-opening for me as well. I mean, I personally take tea in the morning and I have a lot of problem with bloating. Okay. That's another concern. But one of my relative is, I think, pre-diabetic. So I would like to connect and buy some product as well. So sure. Maybe after meeting, someone can connect with me and then I can place an order or something like that. Like after this meeting, I'll send you a form and त्याच्यामध्ये नंबर वगैरे पण असतील. So you can go through that and we'll book your appointment. Is that okay? Yeah, I mean, works for me. Thank you so much. Thanks a lot. Thank you. Yes. Yes. Okay. येस, कोणाला काही प्रश्न अजून? फक्त एक क्विक क्वेश्चन आहे की असे काही म्हणजे आता ह्या वेबिनार जे कोणी अटेंड करत आहेत त्यांच्या घरामध्ये काही डायबिटिक केसेस किंवा ज्यांचा रिव्हर्सलचा प्रयत्न चालू आहे किंवा मॅनेज करण्याचा प्रयत्न चालू आहे, असं जर काही असेल तर त्यांचे काय सिम्पटम्स आहे, काय चॅलेंजेस आहे, काय प्रॉब्लेम्स येत आहेत, हे ऐकायला आम्हाला नक्की आवडेल आणि डिस्कस करायला नक्की आवडेल. Hello, Dr. Apurva. This is Swati. Actually, मी प्री डायबेटिक आहे आणि मी ऍक्च्युली तुमच्या बरोबर एकदा आपलं झालेलं पण एक सेशन, त्यामध्ये मी छानसा वेट लॉस केला होता. ओके. आणि त्यावेळी माझं डायबिटीस मॅनेज पण झालं होतं. बट नाऊ अगेन ड्यू टू माय लाईफस्टाईल, 1 minute, some background noise is there. Due to my lifestyle and I'm not able to follow all those stuff. Again, I have gained weight. And it is very difficult to shed that weight because even if I am reducing carbs from my diet, I am removing carbs from my diet, my weight is stuck. Okay. So is this due to diabetes or or I don't know, menopause related issues? So we can rule out that, Swati. इथे फक्त मला एक सांगायला आवडेल की तुमचा दृढ निश्चय कुठेतरी कमी पडलाय आणि तो तुम्हाला परत करावा लागणार आहे. ओके, बाकीचं रोडमॅप साठी आम्ही आहोत. Definitely, I'll connect with you post this webinar.
डेफिनेटली स्वाती. थँक्यू. येस येस. अपर्णा, एनी क्वेश्चन? हॅलो मॅम, ऍक्च्युली माझ्या मिस्टरांना आहे डायबिटीस आणि त्यांचं आता 1.5 महिन्यापूर्वी आम्ही ब्लड चेक केलं तर HbA1c त्यांचं 10 पॉइंट म्हणजे समथिंग होतं. तेव्हापासून म्हणजे प्रयत्न औषधं वगैरे चेंज केली आहेत. आम्ही आता रोजचं रिडिंग घेतोय, म्हणजे रोजचं प्री आणि पोस्ट जेवणानंतरचं वगैरे, आधीचं नंतरचं ते बघतोय. पण आता परत एकदा करून मग मॅडम मी तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करेन, कारण मला पण ह्यांचं ऍक्च्युली अनुवंशिकता जे तुम्ही म्हटले जेनेटिक त्या पद्धतीचं म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना होतं, ह्यांना आलंय. तर मग त्याच्यासाठी मी तुमचं नक्कीच मी आता तुम्हाला मी कॉन्टॅक्ट करेन. नक्की नक्की नक्की, कारण माझी हे यांचं असं आहे ना की भरपूर मला सांगायचं आहे, ते आता एवढ्या कमी वेळात मी नाही सांगू शकणार की म्हणजे मी काय करावं, तर त्याच्यासाठी मी नक्की कॉन्टॅक्ट करेन. नक्की नक्की. ओके, थँक्यू. थँक्यू. येस येस येस. ओके, थँक्यू सो मच मॅम. हॅलो. हॅलो. येस येस. हा मॅडम, मला एक फीडबॅक द्यायचा होता. आता गेल्या मी म्हणजे 6 महिन्यापासून तुमचे काही प्रोडक्ट आहेत जे क्लोरोबिया वगैरे आहेत हे वापरते. मी नाशिकमध्ये ॲज अ डायटिशियन म्हणून प्रॅक्टिस करते आणि जे आपले यंगस्टर आहे, टीनेजर्स आहेत, लेट नाईट त्यांचं जागरण आहे वगैरे, सगळ्यांना ऍसिडिटी, त्यांचं खाण्याचे वेळ व्यवस्थित नाही वगैरे. पण मला क्लोरोबियाने एवढा त्यांना म्हणजे इतका छान इफेक्ट मिळाला आहे, त्यांची फुल म्हणजे ऍसिडिटी गेली आहे. आणि ऍसिडिक बॉडी असेल तर मला वेट लॉसला मला अडचणच येत होती आणि ते वापरल्यामुळे आता म्हणजे मला खूप इझिली झालंय. आणि म्हणजे त्यांचं जे पण ते न्यूट्रिशन्स मी देते आहे त्याचं ऍब्सॉर्प्शन प्रॉपर त्याच्यामुळे होत आहे. ते खूप छान आहे. माझ्या घरात माझे मिस्टर, सासू सासरे आम्ही सगळे क्लोरोबिया वापरतो. तुम्हाला इव्हन माझा थोडासा ग्लो पण दिसत असेल. हा, तर खूप सुंदर, एकदम छान इफेक्टिव्ह आहे. तर म्हणजे आता मी म्हणजे कुठलंच पेशंट आणि त्याला क्लोरोबिया लिहिलं नाही असं होतच नाही. आणि ते फूड प्रोडक्ट आहे, ते औषध किंवा मेडिसिन असं नाही आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी खूप छान एक गोष्ट झाली. थँक्यू सो मच पूर्वा मॅडम. आणि तुम्ही डायबेटिक बद्दल खूप इतकी सुंदर सुटसुटीत एकदम छान माहिती दिली. ऍक्च्युली ही सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. डॉक्टर्स पेक्षा नॉर्मल लोकांना हे कळलं पाहिजे की कुठं आपलं चुकतं. त्यांचं म्हणणं की डायबेटिक म्हणजे फक्त साखर बंद करा, गूळ चालेल, हनी चालेल, असं नाहीये. इथं जर रेकॉर्डिंग असेल तर मॅडम तुम्ही इथे फॉरवर्ड करा, आम्ही इथं नाशिकमध्ये सगळ्यांना देऊया. थँक्यू डॉक्टर सोनल, थँक्यू व्हेरी मच. आणि येस, तुमचे टेस्टिमोनियल आणि पेशंट, आय नो द वे यू ट्रीट द पेशंट, त्याच्यामुळे म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचे पण स्किल आहेत. म्हणजे हिलजेनचा ह्याच्यामध्ये सपोर्ट आहेच, पण ह्याच्यामध्ये तुमचं पण पेशंटला ट्रीट करण्यासाठी तुमचे जे स्किल किंवा जे सातत्य आहे ते पण खूप महत्वाचं आहे. येस, क्लोरोबिया हे जे फॉर्म्युलेशन आहे ते आपलं फाउंडेशन आहे सगळ्या ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये आणि क्रॉनिक डिसीजेसमध्ये तर ते खूपच उपयोगी पडत आहे. आणि जे आता आमचे क्लिनिकल ट्रायल्स किंवा रिसर्च बेस्ड वर्क चालू आहे क्लोरोबियाला घेऊन, त्याचे पण जे मिड ट्रायल रिपोर्ट आहे ते अमेझिंग रिपोर्ट आहे. सो मला इथे सांगायला सगळ्यांना आवडेल की क्लोरोबिया हा जो एक फॉर्म्युलेशन आहे तो आम्ही क्लोरोफिल ह्या मॉलिक्यूल पासून बनवलेला आहे. सो क्लोरोफिल हा मॉलिक्यूल जो आहे तो निसर्गातला जो हरितद्रव्य आपण ज्याला म्हणतो, जे आपल्याला सृष्टीमध्ये दिसतं, सो हा जो हरितद्रव्य आहे, हा जो क्लोरोफिल मॉलिक्यूल आहे, तो क्लोरोफिल मॉलिक्यूल यूज करून हा फॉर्म्युलेशन बनवलेला आहे. आणि डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि बरेचसे डॉक्टर आता त्यांच्या पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये हे सगळं यूज करतात. म्हणजे हिलजेन हे सगळे प्रोटोकॉल किंवा ही जी फिलॉसॉफी आहे, हा जो कन्सेप्ट आहे, हा स्वतःपुरताच मर्यादित न ठेवता वी आर कनेक्टिंग द डॉक्टर्स, वी आर कनेक्टिंग द डॉट्स, की प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक म्हणजे पुण्यामध्ये, पुण्याबाहेर, महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राबाहेर
सगळी जी डॉक्टर मंडळी आहे ते त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये हे सगळे फॉर्म्युलेशन यूज करू शकतात. आणि आपण जे आपल्याकडे चांगलं आहे म्हणजे जर एका शेतामध्ये जर म्हणजे काही पोलन ग्रेन्स असतील ते उडत जाऊन जर दुसऱ्याच्या शेतामध्ये तिथे जर जाऊन पडले आणि तिथे जर काही पीक येत असेल आणि तिथे जर वृद्धी होत असेल तर ते करायला आम्हाला नक्कीच आवडतं. त्याच्यामुळे आम्ही डॉक्टर्स पण कनेक्ट करतो आणि तुमच्या एरियामध्ये जे डॉक्टर्स आहेत जर तुम्हाला तिथे असोसिएट व्हायचं असेल तर त्या पद्धतीने पण आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो. येस येस, थँक्यू सो मच. थँक्यू. हॅलो. येस मिस्टर. येस. हा अपूर्वा मॅडम, खूप सुंदर सांगितलं तुम्ही डायबिटीस विषयी आणि एकंदरीत हिल झेन कंपनीचा जो रिसर्च आहे आणि त्याच्या ज्या गोष्टी तुम्ही समजून सांगितल्या त्या फारच म्हणजे छान आहेत आणि खूप रिसर्च मेथड आहे तुमची डायबिटिक मॅनेजमेंटसाठी किंवा जे प्रोटोकॉल्स बनवलेत किंवा जे मेडिसिन्स वर तुम्ही काम करत असतात ती पण खूप म्हणजे नैसर्गिक गोष्टींना धरून तुम्ही ती तयार केलेली दिसतात तुमचे प्रोडक्ट. मी ब्राउशर वगैरे बघितले मी आणि आता मला जे जाणून घ्यायचंय तर ते असं जाणून घ्यायचंय की क्लिनिकल लेवलला आपली ही जी मेडिसिन्स आहेत आता सपोज खास करून इन्श्युअर, A1C, त्याच्यानंतर थायरोट्रस्ट, अर्थोबिया, न्यूरोबिया किंवा आपण बाकी ही जी काय आहेत मेडिसिन ही कशी वापरू शकतो आपण क्लिनिकल लेवलला, कसं त्याचं सो डॉक्टर याच्यासाठी आपण कनेक्ट होऊयात. जसं मी सांगितलं की हिलझेनमध्ये आपण वेगवेगळ्या क्रॉनिक डिसीज कॅटेगरीवर काम करतो म्हणजे एंडोक्राईन म्हणजे ज्याच्यामध्ये डायबिटीज वगैरे. दुसरा जो आपला सेक्शन आहे तो गट हेल्थवर काम करतो. आपण कॅन्सरवर पण आपला रिसर्च चालू आहे, कॅन्सरवर पण आपण काम करतो. तर प्रत्येक डिसीजसाठी आपण काही प्रोटोकॉल्स बनवले. सो हे प्रोटोकॉल काय आहेत, इट इज द लाईक कस्टमाइज आपण हे बनवलेलं आहे, ट्रीटमेंट रोडमॅप बनवलेला आहे. तो पेशंटच्या बायोमार्कर प्रमाणे आणि इतर गोष्टींप्रमाणे बनतो. सो ॲज अ मेडिकल प्रोफेशनल, ॲज अ कन्सल्टंट आपण कनेक्ट होऊयात अँड आपण ते 1 to 1 मध्ये बोलूयात की प्रत्येक डिसीज वाईज आपण काय यूज करू शकतो, कसं यूज करू. ओके मॅम. आणि अजून एक विचारायचं होतं मला की सपोज पेशंट जर पाठवलं सेंटरला तर त्याचे फॉलोअप्स वगैरे ते कसे मेंटेन केलं जातं, म्हणजे कसं केलं जातं ते मॅनेज? त्याची एक आपली सिस्टीम आहे डॉक्टर. पेशंट आपण म्हणजे हे आपण कोलॅबरेशन मध्ये कसं करू शकतो वगैरे, वी कॅन टॉक अबाउट दॅट. ही एक आपली म्हणजे हिलझेनची जसं मी सांगितलं की लाईक माइंडेड जे डॉक्टर्स आहेत जे खरंच पेशंटच्या वेलबिंगसाठी म्हणजे पेशंटला आयुष्यभर गोळ्या देण्यासाठी नाही तर त्याच्या गोळ्या कशा कमी करता येईल ह्याच्यासाठी जी डॉक्टर मंडळी काम करतायत त्यांच्याशी आम्ही कनेक्ट होतोय. सो वी आर कनेक्टिंग ऑल दीज डॉट्स. नक्कीच मला आवडेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी. आणि हिलझेनची एक डॉक्टर नेटवर्क जे आहे त्याची पण तुम्हाला आम्ही नक्कीच लवकर माहिती देऊ आणि त्या पद्धतीने आपण कनेक्ट होऊया. थँक्यू. थँक्यू डॉक्टर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. येस. एनिवन एल्स? काही अनुभव, काही प्रश्न? डॉक्टर अपूर्वा, मला जर परत तुमची मेडिसिन ऑर्डर करायची असतील, आय विल फॉलो ऑल दोज स्टेप्स, बट मला ऑर्डर करायची असतील तर मी तुमच्या रिसेप्शनला कॉन्टॅक्ट करू शकते? येस येस डेफिनेटली स्वाती. नंबर टाकला आहे चॅट बॉक्सवर. अच्छा. येस. इथे मला तुम्हाला एक मी सांगेल फक्त रिसेंट जर काही तुमचे बायोमार्कर असतील, क्लिनिकल जर काही असेल, बिकॉज ऍज यू सेड की थोडंसं स्टबर्ननेस आलेलं आहे ह्याच्यामध्ये वेट लॉस मध्ये. सो जर काही स्टबर्ननेस ॲज इन मला आपल्या एज नुसार मेनोपॉजचा पण प्रॉब्लेम होतोय. नंतर माझी युटेरसची सर्जरी पण झाली. आय डोंट नो ते सगळे रिझन. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की आय एम नॉट लाईक even I'm not following that lifestyle which I was following earlier. येस येस त्याच्यासाठी आम्ही आहोत. आम्ही हंटर घेऊन आम्ही कधी कधी पेशंटच्या मागे लागतो. सो वी आर देअर फॉर विथ यू. सो स्वाती डेफिनेटली वी विल कनेक्ट. आणि येस जे काही मेडिसिन तुम्ही इथून मागे घेतल्या होत्या त्याच्यामध्ये काय डोसेसमध्ये काही चेंजेस करायचे का, प्रोटोकॉल मध्ये काही चेंजेस करायचे का,
फूडमध्ये म्हणजे फंक्शनल फूडमध्ये, जसं आरोही फंक्शनल न्यूट्रिशन थेरपी डिपार्टमेंटचे हेड आहेत. सो त्यांचं म्हणजे शी विल ऑल्सो स्टडी तुमच्या फूड पॅटर्न मध्ये काही चेंजेस करायचे आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींची डिस्कशन करून आपण एक रोडमॅप आपण परत एकदा प्लॅन करूया. चालेल, नक्की नक्की. थँक्यू. येस मॅम, थँक्यू अगेन. खूप सोप्या भाषेमध्ये तुम्ही सगळे डाऊट्स क्लिअर केल्याबद्दल. नक्की सगळ्यांना डायबिटीज बद्दलची भीती किंवा मग काळजी मिटली असेल. आणि मला सगळ्यांचे पण आभार मानायचे आहेत. वेळात वेळ काढून तुम्ही हा इंटरॅक्टिव्ह सेशन सक्सेसफुल केला आहे. ओके, आता मला एक अनाउन्समेंट द्यायची आहे. ऍक्च्युली जगभरात हा महिना डायबिटीज अवेअरनेस म्हणून सेलिब्रेट करतायत आणि त्याच ऑकेजनवर हिलझेनने आज 2 ते 7 मध्ये टेली कन्सल्टेशन फ्री जे आहे ते अरेंज केलंय. सो ज्यांचे रिपोर्ट्स तुम्हाला अनालाइज करून घ्यायचे असतील, तुम्हाला तुमच्या घरच्यांच्या लोकांचे रिपोर्ट्स दाखवायचे असतील डॉक्टरांना, तर 2 ते 7 मध्ये स्लॉट बुक करा आणि नक्कीच तुमच्या डायबिटीज रिव्हर्सल मध्ये मॅनेजमेंटमध्ये हिलझेनला समावेश करून तुमचं डायबिटीज रिव्हर्स करा. आणि स्लॉट बुक करण्यासाठी हा नंबर चॅटबॉक्सवर मी टाकला आहे. मी एकदा अजून इथं रीड करून घेते. जर कोणाला नोट डाऊन करायचं असेल तर यू कॅन डू दॅट. आमचा हिलझेन क्लिनिक नंबर आहे 8208309931. आय रिपीट अगेन 8208309931. मिस्टर किरण, मी तुमचं अपॉइंटमेंट आता 1-2ची बुक करते, कारण आमचे 3 ते 4चा स्लॉट बुक झालाय. सो मग त्याच्यामध्ये आपण कनेक्ट राहूयात. If you are listening. Yeah, sure, definitely. Yes, thank you so much. Thank you. मॅम, दिलीप जाधव बोलतोय. Yes, sir. दिलीपजी बोला. हा, मला पण कनेक्ट व्हायचंय दुपारनंतर तुमच्याशी. ओके, माझा पण स्लॉट कोणता द्याल त्याप्रमाणे मी तुम्हाला या नंबरवर सर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मेडिकल कोऑर्डिनेटर प्रणाली आपल्याकडे आहे. सो शी विल कोऑर्डिनेट विथ यू. ठीक आहे. येस. ओके. येस, थँक्यू सो मच अगेन सगळ्यांना. मॅम, तुम्हाला पण. आणि असंच अजून वेबिनार तुम्हाला पुढे कुठल्या टॉपिकवर हवं असेल याचे पण सजेशन तुम्ही नक्की द्या. आपण अजून याच टॉपिकवर घेऊन आम्हाला नक्की आवडेल तुमच्यासोबत इंटरॅक्टिव्ह सेशन करण्यासाठी. सो थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. काळजी घ्या. डायबिटीज रिव्हर्स करा, नक्की मॅनेज करा आणि खूप पण नका देऊ. राईट? येस. ओके, थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. Thank you so much. Bye bye. थँक्यू. थँक्यू मॅम. बाय.